स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती। इथं बनवत आहे मी काजू पनीर मसाला। तर त्यासाठी लागणारं साहित्य पनीर, काजू, कांदा, टोमॅटो, अद्रक आणि लसूण ही दुधावरती साय फेटून घेतलेली आहे आणि 1 ग्लास दूध, त्याच्यामध्ये 2 चमचे पनीर बटर मसाला मिक्स करून ठेवलेला आहे। हे 2 चमचे मसाला, लाल तिखट, धनेपूड, मीठ, हळद, खडे मसाले। इथे कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे। तर ते आपण काजू तळून घेऊ। तर तूप गरम झालेलं आहे, ते काजू आपण तळून घेऊ। इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे। यात आपण पनीर टाकून घेऊ। नॉर्मल पाण्यामध्ये, नॉर्मल गरम पाणी आहे। एकदम सॉफ्ट असे पनीर होतात। ही पद्धत तुम्ही बघा एकदा करून। ते काजू तळून झालेले आहेत, तर आपण काढून घेऊ। तर त्याच कढईत आपण 1 चमचा तेल घातलेला आहे। त्यात कांदा आता आपण तळून घेऊ। तर इथं आपला कांदा तळत आलेला आहे, तर ते टोमॅटो टाकून घेऊ आणि अद्रक आणि लसूण हे सगळं तळून घेऊ। हे आपलं सगळं तळून झालेलं आहे। त्याला आपण ह्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेऊ। तोपर्यंत पनीर आपण काढून घेऊ। 10 ते 15 मिनिट झालेलं आहे। 15 मिनिटं असं गरम पाण्यामध्ये पनीर ठेवायचं। नॉर्मल गरम पाणी घ्यायचं। तेलामध्ये आपण पनीर तळून घेऊ। पनीर आपलं तळून झालेलं आहे, तर आपण काढून घेऊ आता। बघा आपलं पनीर किती छान तळून झालेलं आहे। तर त्याच कढईत आपण 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यात आपण खडे मसाले घालू। तळून घेऊ आपण खडे मसाले। आपण कांद्याची टोमॅटोची पेस्ट घालू याच्यात। बघा इथे कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट तळून झालेली आहे। तेल सुटायला लागलेलं आहे। अशा प्रकारे तळून घ्यायचं। परत आता आपण हे सगळे मसाले टाकून घेऊ। तळून झालेले आहेत आपले मसाले। पनीर घालू आपण याच्यामध्ये। दोन ते 3 मिनिटांसाठी आपण परतून घेऊ। काजू,
तळून झालेलं आहे इथं माझं. आता आपण हे मसाला दुधामध्ये मिक्स केलेला आहे घालून घेऊ. तर बघा इथं पनीरची भाजी आपली, त्याला 10 मिनिटात आपण असं शिजवून देऊ. 10 मिनिटानंतर बघा आपली भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करू आणि त्याच्यावर ही फेटलेली साय जी आहे आपली दुधावरची ती टाकून घेऊ. गॅस बंद केलेला आहे मी. तर काजू पनीर मसाला तयार आहे. तर बघा इथे काजू पनीर मसाला तयार झालेला आहे. खात रहा, मस्त रहा, सगळ्यात महत्त्वाचं आनंदी रहा.